हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर आज आहे संडे, वाजले 2 आणि आता मी काढले साड्या सगळ्या व्यवस्थित ठेवायला. हे बघा, आणि बाकीच्या काढायच्या आहेत. तर हे पर्स माझे, तर बघा सगळी कामं करते व्हिडिओ. तर बघा ऑलमोस्ट कपाट कामं केले आणि हे बघा साड्यांच्या घड्या करते. ज्या विचकल्या आहेत त्या सगळ्या काढल्या, थोड्याशा काटापदराच्या ठेवलेल्या आहेत तशाच. आणि ड्रेस तर हे पहा, इथं पटपट मी घडी करून घेते. कॉटनच्या, काही रोल प्रेस. बायकांकडे कशा प्रत्येक नमुन्याच्या साड्या असतात आणि कितीही साड्या असल्या तरी आपल्याला कमीच वाटतात. तर बघा पटपट हे करते, कारण बाकी प्रियांशला ताप आली होती त्यामुळे तो थोडासा भुनभुन करत होता, म्हणजे किरकिर करत आहे. तर जेवढं पटपट होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते. दुसरं कपाट पण करायचे, पण ते झालं तर करल, कारण रियांशच्या मूडवर आहे. तर हा बघा रेड कलरची साडी मला खूप आवडते. ही खूप जुनी आहे, नेटमध्ये आहे, या डेली वेअरच्या. आणि ही बघा, हिचा पदर खूप छान आहे, मला खूप आवडतो. हेवी आहे थोडी. तर बघा ऑलमोस्ट झालंच माझं सगळं. व्हिडिओ करताना थोडीशी तुम्ही कसे आहेत? तुम्ही कसे आहेत? छान आहात ना? छान आहेत. मी पण छान आहे. मी पण छान. थोडीशी ताप आहे म्हणून मला. हाय हॅलो. तर बघा साड्या ह्या सेट केल्यात. इकडे थोड्या कॉटनच्या रोल प्रेस आणि या सगळ्या पार्टी वेअर साड्या आहेत, त्यांची घडी एकदम व्यवस्थित अजिबात होत नाही. फुगीर साड्या आहेत, त्या फुगतात जास्त, म्हणजे वर्क वगैरे आहे. आणि ह्या डेली वेअरमध्ये रिव्ह्यू थांब ना, या डेली वेअरमध्ये आहेत. तर बघा अशा लावल्यात मी. आता कंप्लीट व्हायला डेली वेअरच्या साड्या. एवढा कप्पा बाकी आहे माझा. तशा अर्ध्या ठेवलेल्या आहेत मी बेडच्या बॉक्समध्ये. आणि या काठपदर साड्या आहेत माझ्या. बघा तेवढ्या वापरण्यात येत नाही. ती व्हाईट साडी आहे, ही खूप छान आहे, नाजूक साडी आहे खूप. तुम्ही आता लास्ट ब्लॉग जर पाहिला असेल तर त्यामध्ये आहे बघा ही. बघा ह्या खूप छान आहे. आणि हे ड्रेस, यामध्ये टॉप आहेत, इथे जीन्स, इथं लेगिन्स पण आहेत. आणि हां थोडेसे 2-3 टॉप इथं ठेवले, तिथं जागा अशी कमी पडत होती. याच्यामध्ये टी शर्ट आहेत आणि शर्ट, स्वेट शर्ट एक आहे. इथे सेट आहेत ओढणीसोबत, सगळं पॅन्ट ओढणी. एवढा पेज बाकी ठेवलेला आहे, कारण थोडेसे कपडे वरी आहेत वाळत घातलेले, त्याच्यातलं इथे ठेवावंच लागणार आहेत. आणि बाकी ब्लाऊज याच्यात टाकलेले आहेत मी सगळे घडी करून. हे मी शिवून मागवलं होतं, मी खूप कामी येते माझे. तर बघा तिथे हँगरमध्ये 2-3 साड्या लावायच्या राहिलेल्या आहेत. रियांश हँगर घेऊन खेळते, त्याच्यामुळे ते लावायचं राहिलं. तर पहा असं व्यवस्थित साठवलं आहे माझं. तर झालं आहे आता साड्या लावणं. आता हे कपडे राहिलेत लावायचे, हे लावून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. बघितलंच मी आता साड्या सेट केलेल्या आहेत कपाटात व्यवस्थित. आणि त्याचसोबत मी पर्स काढल्या होत्या बाहेर सगळं सेट ठेवण्यासाठी. तर त्याच्यातच म्हणलं आता व्हिडिओ हा पण बनवून टाकते. माझ्या पर्सच्या कलेक्शनचा तुमच्याशी शेअर करते. माझ्या पर्स तर कशा आहेत त्या मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. एवढ्या ब्रँडेड आणि खूप भारीच्या नाही आहेत, मिडल क्लास लोकांना जशा पाहिजे असतात लेडीजला तशा आहेत, छान आहेत. तर तुम्ही बघा. तर माझी मोस्ट फेवरेट पर्स ही आहे. असं लेदर इतकं सॉफ्ट आहे, खूप छान आहे.
या पर्सला 5 वर्षाच्या वर झाला असेल आणि ही मी पर्स घेतलेली आहे 160. खूपच सॉफ्ट आहे. याच्यामधला हा जे कापड आहे हे पण खूप छान आहे. याच्यात 2 कप्पे आहेत. हा एक टीन आणि याच्यावर एक छान टेडी होता छोटासा, ते तुटला आहे आता, कारण एवढे वर्ष टिकली. मला आजही खूप आवडते ही पर्स. कलर पण खूप छान आहे, लेदर पण खूप मस्त आहे याचं. तर ही झाली माझी फर्स्ट पर्स. आणि ही या 2 सोबतच घेतलेल्या आहेत. याचा वापर तेवढा काही होत नाही, कारण मोबाईल ठेवला ना तो मोबाईल याच्यात बसना आता माझा. पहिले माझा छोटा फोन होता त्यावेळेस ही पर्स मला उपयोगी होती. आता म्हणजे जर पार्लरला वगैरे जायचं असेल, पैसे थोडे जास्त लागत नाहीत आपल्याला तिथं, 1000च्या मध्येच जर जास्त काही करायचं असेल तर, नाही तर 100-150तच. तर त्यासाठी ही छोटीशी पर्स ही पण खूप मस्त आहे. आणि माझी ही पर्स, तिला 2 वर्ष होऊन गेले, 2-2.5 वर्ष झाले आहेत. पण ही पण खूप छान आहे. 650 रुपयाला घेतलेली पर्स आहे मी. खूप छान आहे, मला खूप आवडती. याचं पण कापड खूप भारी आहे. हा एक कप्पा आहे, हे 3 कप्पे आहेत त्याच्यात. 1 2 हे 3 आणि याच्यात आणखीन एक कप्पा आहे. तर खूप भारी आहे ही पण पर्स. याच्यात 2 ड्रेस पण होतात आपले किंवा लेकरांचे कपडे पण होतात आणि बाकी थोडेफार गोष्टी म्हणजे मेकअपच्या वगैरे. आणि ही पर्स ही माझ्या भावाने मला दिलेली आहे. खूप छान आहे, तो मला खूप आवडतो. असाच स्टेडी होता माझ्या पहिल्या पर्सला. खूप छान आहे. याला पण 2-3 कप्पे आहेत. मागच्या साईडने पण आहे. खूप मस्त. ही आताच 2 महिन्याखाली त्याने आणली मला. ही आमच्या इकडे माळेगावची यात्रा होते त्याच्यात आणली आहे त्याने मला. खूप छान आहे. आणि ही तर मी पाहिलीच असेल, जर कोणी माझा ओरिसातून काय सामान आणला हा ब्लॉग पाहिला असेल तर त्यामध्ये पर्स खूप छान प्रिंट आहे. मला प्रिंट खूप आवडली. खूप लाईट वेट आहे बघा. याला पण 2 कप्पे आहेत. म्हणजे मार्केटला वगैरे मोबाईल इतर काही सामान वगैरे याच्यात ठेवता येते, पिशवी घेऊन जाता येते याच्यात ठेवून. तशी उपयोगी आहे ही. कारण ह्या पर्सला खूप वर्ष झाले होते त्यामुळं थोडंसं चेंज म्हणून ही पर्स घेतली आता. ही खूप छान वाटते. ड्रेसवर पण छान आहे आणि साडीवर पण वापरता येते आपल्याला. आणि बेल्ट ॲडजस्ट करता येतो याचा. आणि लास्ट म्हणजे ही पण ओरिसातच घेतली मी. अशीच एक मी मम्मीला पण घेतली आहे. तर ही पण खूप छान आहे. इथे 1 कप्पा आहे, जास्त कप्पे नाहीत. हे बुडून वगैरे हे इथून पडण्याची, कॉईन वगैरे ठेवलं तर पडू शकतात. पण इथे एक चेन आहे. इथं चेन द्यायचं त्यांनी का दिली नाही काय माहिती. इथं कडक असं खपट लावलेलं आहे पिस्टा. तर याचं पण लेझर खूप छान आहे, मला त्यामुळे खूप आवडली म्हणून ही एक घेतली मी. आणि फक्त 100 रुपयाला ही पर्स भेटली मला. खूप छान आहे. आणि हेच दुकानात जर मी घेतली तर भावाचा खूप जास्त आहे. वरसात मला कमी रेटमध्ये आणि छान भेटली क्वालिटी त्यामुळे. तर तुम्हाला पर्स आवडला का कमेंटमध्ये सांगा. आणि आणखी कशा असाव्यात मला सांगा, कारण पर्स कलेक्शन हे लेडीजला खूप आवडतात. तर ह्या पर्स माझ्या कशा वाटल्या, छान आहेत का सांगा.